पश्चिम नागपूरचे माझे सहकारी कार्यकर्ते आणि मित्र ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये अत्यंत मेहनत घेतली आणि त्यांना कळलं आहे की अशा या सुनामीमध्ये मी निवडून आलो. मला वाटते की कोणताही जनप्रतिनिधी हा जनतेमध्ये असला तर त्याला जनता निवडून देते. मी मागची 5 वर्षसुद्धा जनतेच्या सेवेत होतो आणि आता जनतेने पुन्हा निवडून दिलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त कामं या मतदारसंघातील आणि या लोकांची करणार आहे. ज्या पद्धतीने यांनी जी सत्ता पक्ष आहे त्यांनी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेचा काही इम्पॅक्ट टाकला का? मला वाटते बाकी मतदारसंघामध्ये झाला असेल. माझ्या मतदारसंघामध्ये जनतेने मला निवडून दिला आहे. मला म्हणता येईल की माझ्या मतदारसंघामध्ये या योजनेचा लाभ झाला आहे. राहिलेले जेवढे काम आहे जो वचननामा दिलेला होता त्या वचननाम्याचे कामं जे आहे ते पूर्ण आपले होणार काय? पूर्ण जे वचन दिलं आहे त्याच्यापेक्षा जास्ती कामं वचननाम्यातील कामापेक्षा जास्ती कामं करण्याचा माझा प्रयत्न आहे. भाऊ, आपण किती मतांची आपली लीड राहिली या एरियात? मला वाटतं 6,000 मतांनी मी निवडून आलेलो आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा तेवढ्याच मतांनी मी निवडून आलो. आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा आपले काम. बेरोजगार जे मुलं आहे युवक आहेत त्यांच्यासाठी आपलं काय कामं राहणार आहे? मला वाटते की सरकार आता विरोधी पक्षाचं बनणार आहे आणि त्या सरकारने जे लोकांना आश्वासनं दिली, बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या पाहिजे किंवा त्यांच्या जाहीरनाम्यात जे दिलं असेल ते करवून घेण्यासाठी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सरकारच्या मागे लागेल आणि त्यांनी जर केलं नाही तर आंदोलनाच्या रूपाने त्यांना सतर्क करून जनतेला त्यांनी केलेले वादे पूर्ण करायला लागले. भाऊ, त्यांनी हे पण म्हटलेलं होतं की आम्ही जे रोजगार आहे खूप 80 करोड लोकांना आम्ही आतापर्यंत रोजगार दिलेला आहे. युवक अजूनही बेरोजगार आहे आणि दुसरं आहे की महागाईवर कोणी कुठलाही नेता बोलत नाही. याच्या मागचं काय कारण? मला वाटते की कुठलीही सरकार येऊ सामान्य माणसाच्या हिताचे मुद्दे त्यांनी घेतले पाहिजे. सरकारने बजेट बनवताना सामान्य माणसाला कसा फायदा होईल याचा शोध लावला पाहिजे आणि बजेट बनवत असताना अडाणी अंबानीसारख्या मोठ्या लोकांना फायदा होणार नाही याची सतर्कता बाळगली पाहिजे. आणि मला वाटते की विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मी यावर लक्ष केंद्रित करून हे प्रश्न सभागृहामध्ये उठवले. भाऊ, शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस आणि ज्या महागाई वाढलेल्या आहेत त्यांना अजून सुद्धा मोबदला मिळालेला नाहीये, काय सांग? मला वाटते मोबदला बिल मिळाला नाही आणि तरीसुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांनी भाजपाला मत दिलं आहे. त्यांना त्यांच्यावर आशा असेल तर आता तरी मोबदला मिळवून द्यावा असा प्रयत्न या सरकारने करावा.